नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे मुलगा हवा म्हणून आईबापाने एका दिवसाच्या मुलीला अनाथाश्रमात सोडलं आणि जेव्हा 25 वर्षानंतर तीच मुलगी समोर उभी राहिली तेव्हा अमोल आणि तृप्ती या दोघांच्या लग्नाला जवळपास 5 वर्ष उलटून गेली होती. त्यांना राधिका नावाची एक मुलगी होती आणि आता तृप्ती दुसऱ्यांदा गरोदर होती. अमोल गर्भश्रीमंतीत होता. वाडवडिलांचा पैसा, शेती, दागदागिने त्यांच्याकडे सगळं होतं. परंतु आता हे सगळं सांभाळण्यासाठी त्याला वंशाचा दिवा हवा होता. मुलगा हवा होता. पहिली मुलगी झाल्यामुळे तो नाराज होता. परंतु दुसऱ्यांदा मुलगी होईल या आशेने तो दुसऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होता. परंतु घडलं भलतंच. तृप्तीची डिलिव्हरी झाली आणि नर्सने बाहेर येऊन सांगितलं, "अभिनंदन, तुम्हाला मुलगी झालीये." हे ऐकून अमोलला खूप धक्काच बसतो. दुसऱ्यांदा मुलगी झाली, मग पुढे कसं होणार? माझ्या एवढ्या संपत्तीचा वारस कोण असेल? ही सगळी संपत्ती आपल्या वंशाच्या दिव्यालाच द्यायला पाहिजे. आता काय करायचं? असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे राहतात. अमोलला नुकत्याच जन्मलेल्या मुलीचाही खूप राग येतो आणि तो या मुलीचं तोंडही पाहायचं नाही असं ठरवतो. तर दुसरीकडे परत मुलगीच झाली हे समजल्यावर तृप्तीसुद्धा खूप दुःखी असते. तिला या नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा राग आलेला असतो. तुझ्यामुळे माझा नवरा माझ्यापासून दूर जाईल, तो नाराज होईल या विचाराने ती या मुलीचं तोंडही पाहायचं नाही असं ठरवते. तेथे उभी असलेली नर्स हे सगळं पाहत असते. या दोघांच्या बोलण्यावरून तिला समजत असतं की त्यांना मुलगा हवा होता आणि आता मुलगी झालीये. नर्स अमोलजवळ येते आणि म्हणते, "साहेब, तुम्हाला ही मुलगी नकोय ना?" अमोल म्हणतो, "काय बोलताय तुम्ही? तुमचा काय संबंध?" नर्स म्हणते, "मला सगळं माहिती आहे. तुम्हाला मुलगा हवा होता, परंतु दुसऱ्यांदाही मुलगीच झाली आणि आता तुम्ही तिच्यावर चिडला आहेत. मी तुमची मदत करू शकते." अमोल विचारतो, "तू काय मदत करशील आमची?" नर्स म्हणते, "तुम्हाला मुलगा हवाय ना, परंतु तुम्हाला जर ही मुलगी घरात ठेवायची नसेल तर मी तिला घेऊन जाते. मला पैसे द्या. मी तिला एखाद्या अनाथाश्रमात सोडेल. माझ्या खूप ओळखा आहेत." अमोल विचार करतो, "बरोबर आहे. ही मुलगी आपल्यासाठी अनलकी आहे. ती झाली आणि माझं मुलगा होण्याचं स्वप्न भंगलं. तिला नाही घरात ठेवायचं." असा विचार करून तो तृप्तीजवळ येतो आणि तृप्तीला ही गोष्ट सांगतो. एक आई असून सुद्धा तृप्ती यासाठी तयार होते आणि म्हणते, "मला ही मुलगी नकोय. तुम्ही तिला देऊन टाका." अमोल या नर्सला तिने सांगितलेले पैसे देतो आणि काही मिनिटांपूर्वी जन्मलेल्या मुलीला तिला देऊन टाकतो. नर्स अनाथ आश्रमात या मुलीला घेऊन जाते. एका वर्षानंतर अमोल आणि तृप्ती या दोघांना मुलगा होतो. ते दोघे खूप खुश होतात. तर इकडे त्यांची मुलगी मात्र अनाथ आश्रमात वाढत असते. आई वडिलांशिवाय एक अनाथ म्हणून जगत असते. या घटनेला जवळपास 25 वर्ष उलटतात. अमोल आणि तृप्ती या दोघांच्या मुलाचं नाव युवराज असतं. युवराज हा खरंच एखाद्या युवराजसारखा वागत असतो. अमोल आणि तृप्ती त्याचे खूप लाड करतात. राजकुमारासारखं त्याला वाढवतात. त्यामुळे युवराज हा पूर्णपणे बिघडतो. त्याला अनेक व्यसनही लागतात. तो कोणताही कामधंदा करत नाही. फक्त त्याच्या आईबाबाची संपत्ती उडवत असतो. आपला मुलगा युवराज बिघडलाय हे अमोल आणि तृप्तीला कळालेलं असतं. आता त्याचं लग्न करून देऊ म्हणजे तो सुधारेल या विचाराने ते त्याचं लग्नही करून देतात. परंतु युवराजची बायको संजना मोठ्या घरची बिघडलेली मुलगी असते. सासू सासरे घरात नको, त्यांचा त्रास नको म्हणून ती युवराजचे कान भरून अमोल आणि तृप्ती या दोघांनाही घराबाहेर काढते आणि वृद्धाश्रमात पाठवून देते. ज्या मुलासाठी आपण एवढं सगळं केलं त्या मुलाने आपल्याला घराबाहेर काढलं आणि वृद्धाश्रमात पाठवून दिलं. म्हणून अमोल आणि तृप्ती खूप दुःखी होतात. हे दोघे वृद्धाश्रमात येतात. तेथे त्यांची भेट
केअरटेकर सुनंदाशी होते. सुनंदाला पाहून या दोघांना मोठा धक्काच बसतो, कारण सुनंदा तीच नर्स असते जिने 25 वर्षापूर्वी त्यांच्या दुसऱ्या मुलीला अनाथाश्रमात पाठवलं होतं. सुनंदा या दोघांना ओळखते आणि विचारते, तुम्ही दोघे येथे कसे? देणगी द्यायची का वृद्धाश्रमाला? अमोल म्हणतो, नाही, देणगी नाही द्यायची. आम्ही दोघे इथे राहायला आलोय. ज्या मुलासाठी आम्ही इतकं काही केलं त्या मुलाने सुनबाईच्या सांगण्यावरून आम्हाला घराबाहेर हकललं. आमच्याकडे आता राहायला दुसरी कोणतीही जागा नाहीये, म्हणून येथे राहायला आलोय. सुनंदाच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि म्हणते, तुम्ही पहिलेच नाही आहात ज्यांच्यासमोर हे घडतंय. तुमच्यासारखे अनेक आहेत. आता तुम्ही येथे आला आहात तर तुम्हाला समजेलच. सुनंदा या दोघांना वृद्धाश्रमात राहण्याची जागा देते. संध्याकाळी तृप्ती अमोलला म्हणते, अहो, आपल्यावर ही काय वेळ आली आहे? आयुष्यभर इतक्या ऐशोआरामात राहिलो आणि आयुष्याचा शेवट या वृद्धाश्रमात होणार. अमोल म्हणतो, आपल्याच कर्माची फळं आहेत. आपण आपल्या दुसऱ्या मुलीला जन्मताच अनाथाश्रमात पाठवलं. तिचे आईबाप जिवंत असताना, स्वतःचं घर असताना एक अनाथ म्हणून तिला मोठं व्हावं लागलं. मग आपल्या आयुष्याचा शेवटसुद्धा या वृद्धाश्रमातच होणार. हाच न्याय आहे. सुनंदा म्हणते, खरं बोलताय तुम्ही. हीच आपली शिक्षा आहे. दुसऱ्या दिवशी या वृद्धाश्रमात मेडिकल कॅम्प असतो. डॉक्टरांची एक टीम सर्व वृद्धांना चेक करायला आलेली असते. प्रार्थना नावाची एक डॉक्टर सगळ्या लोकांशी खूपच प्रेमाने बोलते, त्यांचा चेकअप करते. अमोल आणि तृप्तीला पाहून ती सुनंदाला विचारते, मावशी, हे आपल्या आश्रमात नवीन आले आहेत का? सुनंदा सांगते, हो प्रार्थना, कालच आले आहेत. हे आपल्या आश्रमात गडगंज श्रीमंत आहेत, परंतु यांच्या मुलाने त्यांना वृद्धाश्रमात पाठवून दिलं. प्रार्थना अमोल आणि तृप्तीचा हात हातात घेते आणि म्हणते, आई बाबा, नका काळजी करू. मी गॅरंटी देते, इथे तुम्ही तुमच्या घरापेक्षाही जास्त सुखी आणि आनंदी राहाल. अमोल आणि तृप्तीला प्रार्थनाचा स्वभाव खूपच आवडतो. प्रार्थना दुसऱ्या पेशंटला चेक करायला निघून जाते. तृप्ती सुनंदाला म्हणते, किती चांगली मुलगी आहे ना? सुनंदा म्हणते, कधी कधी माणसाच्या तोंडातून नकळतपणे सत्य निघून जातं, जे त्यालाही माहीत नसतं. अमोल विचारतो, कोणतं सत्य? तर सुनंदा सांगते, ती तुम्हाला आईबाबा म्हणालीये. हे सत्य होतं. तुम्ही तिचे आईबाबा आहात. ती तुमचीच मुलगी आहे. हे ऐकून अमोल आणि तृप्तीला जबर धक्काच बसतो. ते विचारतात, हे काय बोलतेस तू सुनंदा? तर सुनंदा सांगते, तुमची दुसरी मुलगी जिला तुम्ही माझ्याकडे दिलं होतं ती हीच आहे. प्रार्थना. अमोल आणि तृप्तीचा यावर विश्वासच बसत नाही आणि ते प्रार्थनाकडेच पाहू लागतात. तृप्ती विचारते, सुनंदा, तू खरंच बोलतेस का? ही तर इतकी शिकलेली डॉक्टर, चांगल्या घरातील दिसत आहे, मग असं कसं? सुनंदा सांगते, मी तिला अनाथाश्रमात सोडलं. तेथेच ती खूप मोठी झाली. ती लहानपणापासूनच खूप हुशार होती. ती खूप शिकली. गव्हर्मेंट कॉलेजमधून तिचा मेडिकलला नंबर लागला. जास्त फीज नव्हती. तिची हुशारी मात्र खूप होती आणि ती स्वतःच्या जीवावर डॉक्टर बनली. स्वतः एक अनाथ असल्यामुळे तिला अनाथाश्रमातील मुलं आणि वृद्धाश्रमातील वृद्ध लोकांबद्दल खूप आपुलकी आहे आणि हे मेडिकल कॅम्प तीच अरेंज करते. तुम्ही त्या युवराजसाठी हिला अनाथाश्रमात सोडलं आणि त्या युवराजने तुम्हाला या वृद्धाश्रमात आणून सोडलं, परंतु आता तीच अनाथ आश्रमात सोडलेली मुलगी तुमच्या समोर येऊन डॉक्टर म्हणून उभी राहिली, तुमची काळजी घेते. अमोल आणि तृप्तीचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात. त्यांचा विश्वासच बसत नाही. तृप्ती प्रार्थनाकडे जाऊ लागते तर अमोल तिचा हात धरतो आणि म्हणतो, नाही तृप्ती, हे सत्य फक्त आपल्यामध्येच राहायला हवं. तिला कधीही कळायला नको, कारण काही क्षणापूर्वी ती आपल्याशी किती प्रेमाने आपुलकीने बोलली, आपल्याला आईबाबा म्हणाली. पण जर तिला हे सत्य कळालं की
आपण तिला अनाथाश्रमात सोडलं. त्याचं खरं कारण कळालं तर ती आपला द्वेष करेल. यानंतर कधी आपलं तोंडही पाहणार नाही. त्यामुळे तिला हे सत्य न कळालेलंच बरं. कमीत कमी ती आपल्याला आईबाबाशी हाक मारेल, आपल्याशी प्रेमाने बोलेल. मला तेवढंच पुरेसं आहे. तृप्तीला सुद्धा अमोलची ही गोष्ट पटते आणि ती म्हणते, अहो खरं बोलताय तुम्ही. देवाने आपल्याला खूप मोठी शिक्षा दिली आहे, परंतु प्रार्थनेच्या रूपाने त्या शिक्षेवर, त्या जखमेवर मलमसुद्धा दिलंय आणि हा मलम आपल्या उरलेल्या आयुष्यभरासाठी पुरेसा आहे. त्या दिवसानंतर अमोल आणि तृप्तीचा मुलगा युवराज परत कधीही त्यांना भेटायला येत नाही. त्यांची साधी विचारपूसही करत नाही. परंतु प्रार्थनाचे मात्र अमोल आणि तृप्तीशी ऋणानुबंध जुळतात आणि ती दर 8 दिवसांनी वृद्धाश्रमात येते. या दोघांची चौकशी करते, त्यांच्याबरोबर वेळ घालवते. परंतु अमोल आणि तृप्ती कधीही तिला सत्य सांगत नाही की आम्हीच तुझे आईबाबा आहोत, तूच आमची मुलगी आहेस. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.